झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे असं म्हणावं लागेल। कारण ज्याची गेले 5 वर्ष आम्ही वाट पाहत होतो तो दिवस आज उगवलेला आहे। 5 वर्ष या महाराष्ट्रानं राज्यामध्ये 2 सरकारं बघितली। पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार, भ्रष्टाचार, घोटाळे, स्थगितीचं सरकार, जेलमधून कामकाज करणारं सरकार, हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं। आणि पुढचे 2.5 वर्ष म्हणजे झालेले 2.5 वर्ष महायुतीचं सरकार राज्यातल्या सर्व नागरिकांनी पाहिलं, ज्याच्यामध्ये प्रगती, विकास, मोठमोठे स्थगिती दिलेले प्रकल्प पुन्हा नव्यानं सुरू केले आणि त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणात सामान्य स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलं। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण बघितलं एक थंपिंग मेजॉरिटी, एकतर्फी विजय ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मताधिक्य या राज्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याला मिळालेलं आहे। भारतीय जनता पार्टीला 132 जागा मिळालेल्या आहेत आणि एक विरोधकांना स्वाईप करणारी ही विक्ट्री। त्यामुळे सर्वांना अपेक्षा होती फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत। गेले 10-12 दिवस रोज पेपरमध्ये, न्यूज चॅनलमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत होत्या की नवीन कोणतरी चेहरा मिळेल किंवा काहीतरी बदल होईल, परंतु आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा, आकांक्षा ज्या होत्या फडणवीस साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि तो दिवस आज आलेला आहे। त्यामुळे आम्ही खूप सर्वजण आनंदी आहोत। हा खरं म्हणजे सर्वस्वी शिवसेनेच्या वरिष्ठांचा, पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे, परंतु मला असं वाटतं की शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील। नाही, ह्या बातम्या चुकीच्या आहेत। अशा कुठल्याही पद्धतीची अडवणूक नाही आहे, कारण तिघांच्यामध्ये किंवा तिन्ही पक्षांमध्ये खूप चांगला समन्वय आहे। तुम्ही पाहिला असेल 2.5 वर्ष कामकाजामध्ये समन्वय होता, निवडणुकीमध्ये अतिशय चांगला समन्वय होता, निवडणूक झाल्यानंतरसुद्धा। त्यामुळं कुठल्याही एका खात्यासाठी कोण अडून राहील असं मला वाटत नाही। ये भारतीय जनता पार्टी के हर एक कार्यकर्ता के जीवन का सबसे आज आनंदमय दिन है, मैं कहना चाहूँगा, क्योंकि जिस तरह का विक्ट्री हमें मिला है, ये अभी जो महाराष्ट्र के चुनाव हुए, पिछले 5 साल में महाराष्ट्र की जनता ने दोनों सरकारें देखी। पहले 2.5 साल महाविकास आघाड़ी की सरकार, जो भ्रष्टाचार, घोटालों की सरकार, जेल से चलने वाली सरकार, फेसबुक पे लाइव करने वाली सरकार, ये सारा महाराष्ट्र ने देखा। और पिछले 2.5 साल महायुति की सरकार राज्य के लोगों ने देखी, जिसमें प्रगति, विकास, बहुत बड़ा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट और लोक कल्याणकारी योजनाएं जो जन जन तक, घर घर तक पहुंचाने का काम महाराष्ट्र की इस सरकार ने किया। इसलिए एक लोकप्रिय सरकार महायुति की पूरे महाराष्ट्र की जनता ने देखी और इसलिए जो चुनाव हुए उसमें आपने देखा होगा कि थंपिंग विक्ट्री महायुति को मिली। उसमें इतिहास में सबसे बड़ी जीत भारतीय जनता पार्टी की 132 सीटें हमें मिली और इसलिए जो अपेक्षाएं हमारी थी भारतीय जनता पार्टी की, फडणवीस जी ही सीएम बनने चाहिए, वो अपेक्षा आज पूरी हो रही है। 10-15 दिन चैनलों में, न्यूज़पेपर में कोई बातें चल रही थी, बहुत सारी अटकलें लग रही थी, आज सबको पूर्ण विराम मिला है और हमारे लिए बहुत खुशी का दिन है। मुझे लगता है पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और फडणवीस जी और अजितदादा का ट्यूनिंग बहुत अच्छा है, समन्वय बहुत अच्छा है। पिछले 2.5 साल उन्होंने साथ काम किया है, चुनाव में भी एक साथ काम किया है और उसका रिजल्ट हमने देखा है। मुझे लगता है वो डिप्टी सीएम पद स्वीकारेंगे और जो अटकलें लगाई जा रही है उसको पूर्ण विराम मिलेगा। थैंक यू। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।